बटवाडी मनारखेड परिसरातील गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बिबट दिसल्याच्या घटना समोर येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अकोला वन विभागाची टीम सतत संपर्कात व सतर्क अवस्थेत आहे। बिबट दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान वन विभागाच्या पथकाला बिबट किंवा त्याच्या पावलांच्या ठळक खुणा आढळून आल्या नसल्या तरी स्थानिक नागरिकांनी टिपलेले व्हिडिओ व प्रत्यक्ष सांगण्यावरून संबंधित परिसरात बिबट असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे। वन विभागाने नागरिकांना दक्षतेचं आवाहन करताना शेतात जाताना शक्यतो 4 ते 5 जणांनी एकत्र जावे, तसेच रात्री दुचाकीवरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी असं स्पष्ट निर्देश दिले आहेत। या भागात दाट झाडी असल्यानं बिबट्याला लपण्यासाठी अनेक जागा उपलब्ध असून त्यामुळे त्याचं वास्तव्य काही काळ टिकून राहण्याची शक्यता आहे। शिवाय कोंबड्या व बकऱ्यांची संख्या अधिक असल्यानं हा परिसर बिबटासाठी सोयीस्कर ठरू शकतो अशी माहितीही वन विभागाने दिली आहे। बिबट हा अत्यंत हुशार व जलद हालचाल करणारा प्राणी असून तो वारंवार ठिकाणं बदलत राहतो। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत बिबटाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। तसेच संशयास्पद हालचाली किंवा बिबट दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे असं आवाहनही करण्यात आलं आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।